चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एका ताटात 6 ते 7 कारली घेतली आहे। ती ऑलरेडी मी कट करून घेतलेली होती। तर त्याला अशी मधून त्यातील पूर्ण बिया आणि त्याचा गाभा काढून घ्यायचा आहे। पूर्णपणे त्याला मोकळं करून घ्यायचं आहे। चमच्याने किंवा सुरीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने ते काढून घ्यायचं आहे। अशा रीतीने हे पहा मंडळी पूर्ण मोकळं करायचं आहे। अजिबात त्याच्या आत काही ठेवायचे नाहीत बिया वगैरे। आणि त्या एका ताटात काढून घ्या, ते फेकायच्या नाही आहेत आपल्याला। आणि जून बिया असतील, कवळ्या बिया ठेवा, जून असतील तर ते बाजूला काढून टाका। अशा पद्धतीने पूर्णपणे मोकळं करून घ्या। असे एक एक करून मी सर्व मोकळे करून घेतले आहेत कारले। तर एक भांडं घ्या आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। तसंच त्यामध्ये पाणी घालून घ्या, एक तांब्या भरून, म्हणजे जेवढी कारली बुडतील त्या अंदाजे तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्या। तर ह्या पाण्यामध्ये कारली घालून 10 मिनिटं बाजूला ठेवून नंतर ह्याच पाण्यामध्ये कारली शिजवून घ्या, जेणेकरून ती कारलं कडू होणार नाही। कारली शिजते तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी जे गाभा काढला होता कारल्याचा आणि बिया, त्यातील जून बिया मी वेगळ्या करत आहे आणि फक्त त्याचा गाभा घेत आहे आणि कोवळ्या बिया घेत आहेत। तर हे सर्व बाजूला करून झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर सर्व एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीकही नाही वाटायचं किंवा जास्त जाडही नाही वाटायचं। हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। आता त्याच ताटात ते वाटण काढून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे, जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही। तसंच त्यामध्ये मी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तसंच त्यामध्ये मी इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जे कोणते असेल तुम्ही ते तिखट घाला, काही हरकत नाही। 2 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त, आणि 1 चमचा धना पावडर, तसंच एक मोठा चमचा भरून गरम मसाला घालायचा आहे। पाव चमचा हिंग घालायची आहे। हिंग ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काही हरकत नाही। तसंच ऑलरेडी आपण कारल्याला मीठ घातलेलं आहे, तर इथे एक मीठ कमी घालायचं आहे। तर अर्धा चमचाच मी मीठ घातलेलं आहे। आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ह्यामध्ये आंबट काहीतरी घालायचं म्हणून मी 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। आणि चवीला व्हावे म्हणून एक मोठा चमचा भरून लोणच्याचं खार घातलेलं आहे। लोणच्याचे खार घातल्यानंतर कारले खूप अप्रतिम लागतात मंडळी। ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। तर इथे मी 1 चमचा गूळ आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। मी अगोदर जिरे घालायला विसरलेली, गूळ तर तुम्ही नंतरच घाला। मसाला मिक्स किती होतोय त्यानुसार तुम्ही नंतरच गूळ घालायचा आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जी शिजवलेली कारली होती ती मी शिजवून झाल्यानंतर एक 3 ते 4 वेळा धुवून घेतली आहे, जेणेकरून त्याचं मीठ कमी होईल। छान अशी धुवून घेतलेली आहेत। हे पहा मंडळी, त्यातलं आता पाणी काढून घेऊया। अशा पद्धतीने पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे। छान असं पूर्णपणे कारलं भरलं गेलं पाहिजे इतपत त्यामध्ये मसाला भरायचा आहे मंडळी। हे पहा ह्या पद्धतीने, जास्तही नाही आणि कमीही नाही, जास्त भरून मस्तपैकी प्रेस करून घ्यायचं आहे। एक एक करून मी सर्व अशी कारले भरून घेत आहे। हे पहा मंडळी, जास्त प्रेस करू नका, नाहीतर कारली अर्धवट शिजल्यामुळे इथे तुटतील, म्हणून जास्त प्रेस करू नका। तर कारले आता भरून झालेले आहेत, आपण ते परतून घेऊया। तर एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम केलेलं आहे। थोडंसं तेल गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही। छान असं तेल गरम झालं की त्यामध्ये ही कारली उलट्या बाजूने ठेवायची आहे। मसाला वर ठेवायचा आहे आणि कारल्याची बाजू खाली ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मंद करून झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं एका बाजूने भाजू द्यायचे आहेत। 7 ते 8 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी एका साईडनं कारली भाजली गेलेली आहेत। हे पहा मंडळी, अशा पद्धतीने तर मसाल्याची बाजू खाली करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा 7 ते 8 मिनटं परतून घ्यायचे आहेत किंवा भाजू द्यायचे आहेत। 7 ते 8 मिनटानंतर कारली पूर्णपणे शिजलेली असतील, कारण ऑलरेडी आपण 50% कारली पाण्यामध्येच शिजवून घेतली होती। छान अशी पलटी करून घेऊया, मसाला नाही निघेल त्याची काळजी घ्या मंडळी। आता आपण चेक करून घेऊया की कारली पूर्णपणे शिजली आहेत की नाहीत। हे पहा मंडळी, मस्त असं कारलं शिजलेलं आहे।
हे पहा तयार आहेत आपली मस्त चमचमीत अजिबात कडू न लागणारी भरली कारली. तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कारल्याचे काप असे गोल गोल कापून घेतले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून त्यामध्ये मी 1 चमचा साखर घालणार आहे. जेणे काय होईल की ह्याने कारल्याचं कडूपणा कमी येतो. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हाताने छान असं मिक्स करायचं आहे मंडळी, जेणेकरून मीठ, साखर आणि हळद तिन्ही कारल्याला व्यवस्थितरित्या लागले जातील. आता झाकण ठेवून एक अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवा, काही हरकत नाही. आता आपण अर्ध्या तासानंतर ह्याला हाताने अशा पद्धतीने सर्व चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून कारल्याचा सर्व रस ह्यामध्ये निघून येतो, कडूपणा. हे पहा अशा पद्धतीने छान असं प्रेस करत करत मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता सर्व पाणी बाजूला आणि कारलं बाजूला झालेलं आहे. आता आपण हे कारल्याचे काप 3 ते 4 वेळा धुवायचं आहे, जेणेकरून त्याचं मीठ सर्व निघून जाईल. आता आपण कारलं बनवून घेऊया. तर इथे कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, काही कढीपत्त्याची पानं आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे. कांदा घातल्याने काय होतं, कारल्याचा कडूपणा इथे सुद्धा कमी होतं. तुम्ही बघू शकता किती गोष्टीनं कारल्याचा कडूपणा कमी होत होते. कांदा थोडासा भाजला की यामध्ये किंचित 4 ते 5 लसणाच्या कळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही. कांदा छानपैकी लालसर झाला की आपण ह्यामध्ये कारल्याचे काप घालून घ्यायचे आहेत. सर्व कारल्याचे काप घालून झाल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे, अजिबात मंद करू नका. छानपैकी तेलात कारलं भाजलं गेलं पाहिजे. आता आपण इथे मीठ, तुम्ही ऑलरेडी कारलं चाखून बघायचं आहे की त्याला मीठ किती आहे किती नाही, त्यानुसार तुम्ही इथे मीठ घालायचं आहे. छानपैकी मिठामध्येच ते शिजवून घ्यायचं आहे मंडळी, अजिबात पाणी घालायचं नाही. आता वरून प्लेट ठेवायचं आहे आणि त्यावर पाणी घालायचं आहे. पाण्याच्या वाफेने कारलं खाली शिजलं जातं कढईमध्ये. 1 ते 2 वेळा ही प्रोसेस करायची आहे. 5 ते 7 मिनिटात कारलं तेलामध्ये शिजून होतं. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. त्यामध्ये आहे इथे मी चटणी घातली आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घातले आहे. 1 चमचा गूळ घालायचा आहे आणि किंचित अशी चिंच घालून घ्यायची आहे. चिंच नसेल तर तुम्ही इथे लिंबू सुद्धा घालू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो करायची आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. आता इथे थोडंसं सुकं सुकं वाटतंय कारलं, म्हणून मी किंचित असं आपण जे प्लेटमध्ये पाणी गरम केलं होतं ते 2 चमचे, फक्त 2 चमचे ह्यामध्ये घालायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलेलं आहे. छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं तुम्ही ह्याला वापरू द्या. 3 ते 4 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता कारलं किती अप्रतिम शिजून तयार झालेलं आहे आणि किती छानही दिसत आहे की नाही. छान आणि मस्त अशी झटपट डब्यासाठी रेसिपी. तर मंडळी ह्या पद्धतीने कारलं केल्यास अजिबात कडू होत नाही. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने कारलं नक्की ट्राय करून बघा. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला मस्तपैकी सुरुवात करूया. करा तर सर्वप्रथम आपण इथे कारल्याचे काप करून घेऊया. असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत. इथे मी 1 पाव कारल्याचे काप करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला मॅरिनेट करायचं आहे थोड्या वेळासाठी. तर त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे मीठ घातलेलं आहे, सोबतच 1 चमचा हळद घातलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा साखर घातलेली आहे. आता हे छानपैकी मिक्स करायचं आहे. अगदी हळद मीठ सर्व कारल्याला व्यवस्थितरित्या लागलं गेलं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे.
मिक्स करून ह्याला झाकण ठेवून असंच अर्धा ते 1 तास ठेवून टाकायचं आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 2 तास तरी किमान ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही. अर्ध्या तासानंतर मंडळी त्याला छान असं पाणी सुटेल. अशा रीतीने आपण ते मीठ, हळद आणि ते पाण्यामध्ये ते कारलं चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, जेणेकरून त्यातील मीठ आणि त्याचा कडू रस व्यवस्थितरित्या त्याचं पाणी बाहेर पडेल. 2 ते 3 मिनटं चोळून झाल्यानंतर आपण ह्याला नंतर 3 ते 4 वेळा धुवायचं आहे. म्हणजेच ह्यातील मीठ पूर्णपणे निघून गेलं पाहिजे इतपत ते आपण धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यानंतर मंडळी अशा रीतीने आपण त्यातील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, अशा रीतीने तुम्ही बघू शकता. ही कारल्याची भाजी किंवा कुरकुरीत हे कारले तुम्ही 2 ते 3 दिवस किमान असेच छानपैकी बनवून ठेवू शकता. ते अजिबात खराब होत नाही. पाणी काढून झाल्यानंतर अशा रीतीने आपण कढईमध्ये थोडंसंच तेल घालून थोडे कारले तळून घ्यायचं आहे. नंतर आपण जे तेल जास्त घालू ते तेल कडू होईल म्हणून थोड्याच तेलात हे तळून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून एकाच साईडने न भाजता सर्व बाजूने भाजून होईल. अवघे 3 ते 4 मिनटात छानपैकी कारलं कुरकुरीत होतं मंडळी. पण त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, जेणेकरून कारलं आतपर्यंत कुरकुरीत होतं. अशा पद्धतीचं कारलं तळून झालं की आपण हे काढून घ्यायचं आहे. जास्तही करपवायचं नाही, नाहीतर कारल्याचा कडूपणा न येता जळलेल्या कारल्याचा कडूपणा येईल. आता आपण दुसरे उरलेले सुद्धा कारले तळून घेऊयात. पुन्हा त्याच कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल ठेवायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्ता भरपूर घाला, खूप छान मस्त टेस्टी लागतो ह्यात कारल्यातील कढीपत्ता. आता आपण जे तळून घेतलेले कारले होते ते ह्या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त त्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गोबरं वाटलेले शेंगदाणे घालायचे आहे. ते भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, ते गोबरे वाटून घातलेले आहे. सोबत 1 मोठा चमचा भरून लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा पुन्हा हळद आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले घालताना आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी ठेवायची आहे किंवा बंद केली तरीसुद्धा काही हरकत नाही. नंतर मिक्स करण्याच्या वेळेस तुम्ही तो गॅस पुन्हा चालू करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो पण मंडळी रेसिपी खूप छान आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर मी मीठ घालायला विसरली होती मगाशी, म्हणून मी आता मीठ घालून घेतलं आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपलं मंडळी मस्त असं कुरकुरीत कारली. तर आहे रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे. नक्कीच ट्राय करा. खूप अप्रतिम चमचमीत चटपटीत लागतात. चला तर मग मंडळी वेळ वाया नाही घालवता झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कारले असे पातळ काप करून घेतलेले आहे. आपण त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने, किंवा कारल्याचे रिंग्स सुद्धा म्हणू शकता. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी 2 ते 3 वेळा मीठ सोडून ते धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया. तर मंडळी ह्याला पूर्णपणे सुकवायचे नाहीत, आपल्याला थोडंसं ओलसरच हवेत. फक्त त्यातील एक्स्ट्रा जे मॉइश्चर आहे म्हणजेच पाणी असेल ते आपण ह्या कपड्याच्या साह्याने पुसून घ्यायचं आहे, म्हणजेच काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर इथे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. काही पंख्याखाली वगैरे ठेवायची गरज नाही आहे, फक्त कपड्यावर हे कारले पुसून घ्यायचे आहेत. आता आपण ते पुन्हा त्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ, सोबतच अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, जेणेकरून ते चटपटीत मस्त असे लागतील. आता अशा रीतीने आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले आपल्याला कारल्याला कोट झाले पाहिजे इतपत ते मिक्स करायचे आहेत. आता मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये लागेल तसं बेसन घालायचं आहे. सो मंडळी ह्या बेसनमध्ये ऑलरेडी तांदळाचं पीठ आहे. सो तुम्ही जेव्हा बेसन घालाल त्यासोबतच 1 चमचा तांदळाचं पीठसुद्धा घाला, त्याने खूप छान असं कुरकुरीत होतात. कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा त्यामध्ये थोडंसं बेसन मिक्स केलेलं आहे. हे पहा छान असं व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पीठ कोट झाल्यानंतर मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीचं कोट झालेलं पाहिजे. तर इथे ऑलरेडी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. एक करून कारल्याचे काप ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत.
एखाद मिनिटभर आपण हे तेलात असेच असू द्यायचे आहेत. नंतर आपण ते पलटी करायचे आहेत आणि सतत आलटी पलटी करत करत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सो मंडळी, जितक्या वेळात भजी तळून होतात तितक्या वेळात कारलंसुद्धा शिजून निघतं. छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत. हे पहा मंडळी, 2 ते 3 मिनिटात मस्त अशी कुरकुरीत होतात कारली. सतत आलटी पलटी करायचं आहे. आणि मंडळी, अजिबात कडू लागत नाही. ते कारल्याची भजी खूप मस्त असे लागतात. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, तुम्ही बघू शकता छान अशी कारली भाजून झालेली आहेत. तर मंडळी, तयार आहेत आपली मस्त अशी कुरकुरीत कारल्याचे भजी. हे पहा, मस्त असा सुरेख रंगही आलेला आहे. तुम्ही बघू शकता, दिसायला इतके छान आहेत, खायला सुद्धा तितकेच टेस्टी आहेत. तर मंडळी, सगळ्या शेवटी जेव्हा तुम्ही खाणार असाल त्या टायमाला तुम्ही ह्यावर वरून थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे. सिंपल आहे पण टेस्टी आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. हो मंडळी, खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं तर अजिबात कारलं कडू होणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे जी पांढरी कारली असतात ना, ती वाली मी इथे कारली घेतली आहेत. अशी लांब लांब कट करून घेतली आहेत. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून ही कारल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच सर्व कारल्याला लावून घ्यायचं आहे. आणि अर्धा ते 1 तास, जितका जास्त वेळ ठेवाल तितकं जास्त वेळ ठेवल्यानंतर हे कारलं अजिबात कडू लागणार नाही. अर्धा तासानंतर आपण हे कारलं 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यानंतर आपल्याला हे शिजवायचं आहे. शिजवताना आपण ह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून 70 ते 80% आपल्याला कारलं शिजवायचं आहे. कारलं शिजते तोपर्यंत आपण इथे कारल्याला फोडणी देऊया. तर फोडणी देण्याकरिता इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चिमच जिरं आणि काही कढीपत्त्याची पानं आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे. जितका तुम्ही कारल्यात कांदा घालाल तितकी कारल्याची भाजी अगदी चविष्ट अप्रतिम लागते आणि अजिबात कडू लागत नाही. कांदा शिजतोय त्याचसोबत आपण इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. कांदा शिजताना मीठ घातलं तर कांदा लवकर भाजला जातो, म्हणून कांदा शिजतानाच मीठ घालायचं. कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच घरगुती तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी घातलेला आहे. पाव चमचा हिंग, 1 चमचा गूळ आणि 1 चमचा इतकीच चिंच घालायची आहे. गूळ आणि चिंचेच्या कॉम्बिनेशनने अजिबात हे कारलं कडू होत नाही. म्हणजे भरपूर अशा टिप्स मी ह्यामध्ये दिलेल्या आहे जेणेकरून आपलं कारलं कडू होणार नाही. आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये शिजलेलं कारलं घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सर्व मसाले कारल्याला लागले पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मंडळी, अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. नको असेल तर तुम्ही काही हरकत नाही, अजिबात पाणी नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे. कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे मी किती पाणी घालणार आहे. अगदी 2 ते 3 चमचे, बस इतकंच पाणी घालायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनटं आपण मंद आचेवर हे कारलं शिजू द्यायचं आहे. 7 ते 8 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं कारलं शिजून तयार झालेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. पण मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे. नक्कीच ट्राय करा.